आणि भजिन्न लिया सवे, तो विशो जरी न पावे, तरी सांडी म्हणे अवघे टवाळ हे. कुणबटकुळ वाडी, तैसा आन आन देव मांडी, आदिलाची परवडी वरी तया. तया गुरुमार्गा टेके, जयाचा सुगरवा देखे, तरी तयाचा मंत्र शिके येरू निघे. प्राणी जातेसी निष्ठुरू, स्थावरी बहु भरू, तेवेची नाही एकसरू निर्वाहो जया. माझी मूर्ती नि फजवी, ते घराचे कोणी बैसवी, आपण देवो देवी यात्रे जाय. नित्य आराधन माझे, काजी कुळदेवता भजे, पर्व विशेषे किजे पूजा आणा. माझी अधिष्ठान घरी, आणि ओवसे आनाचे करी, पितृकार्या वसरी पितरांच्या होय. एकादशीच्या दिवशी जेतुला पाडू आम्हासी, तेतुलाची नागासी पंचमीच्या दिवशी. चौथ मोटकी पाहे, आणि गणेशाच्या होये, चौदसी म्हणे माये तुझाच वो दुर्गे. नित्यनिमित्तिक कर्मे सांडी, मग बैसे नवचंडी, आदित्यवारी वाढी भैरवा पात्री. पाठी सोमवार पावे, आणि बेलेसी लिंगा धावे, ऐसा एकलाची अवघे जोगावी जो. ऐसा अखंड भजन करी, उगा नोहे क्षणभरी, अवघेन गावाद्वारी अहेव जैसी. तैसेनी जो भक्तू, देखेसी सैरा धावतो, जाण अज्ञानाचा मूर्तू अवतारतो, आणि एकांते चोखटे, तपोवने तीर्थे तटे, देखोनी जो गाविटे तोही तोची. जया जनपदी सुख, गजबजेचे कौतिक, वानू आवडे लौकिक तोही तोची. आणि आत्मा गोचरू होये, ऐसी जे विद्या आहे, ते ऐकोनी डौर वाहे विद्वांसू जो. उपनिषदांकडे न वचे, योगशास्त्र न रुचे, अध्यात्मज्ञानी जयाचे मनची नाही. आत्मचर्या एकी आथी, ऐसेचे बुद्धीची भिंती, पाडूने जयाची मती ओढाळ जाहली. कर्मकांड तरी जाणे, मुखोद्वत पुराणे, ज्योतिषी तो म्हणे तैसेची होय. शिल्पी अति निगुण, सूपकर्मही प्रवीण, विधी अथर्वण हाती आथी. कोकी नाही ठेले, भारत तरी म्हणितले, आगम अफाविले मूर्त होती. नीती जात सुजे, वैद्यकही बुजे, काव्य नाटकी दुजे चतुर नाही. स्मृतीची चर्चा, तणशू जाणे गारुडियाचा, निघंटू प्रज्ञेचा पायकी करी. व्याकरणी चोखडा तर्की अतिगाढा, परी एक आत्मज्ञानी फुडा. जातंधू जो, ते एक वाचुनी अवघा शास्त्री, सिद्धांत निर्माणधात्री. परी जोळवते मूळ नक्षत्री न पाहेगा, मोरा अंगी आसोसे, पिसे असती डोळसे, परी एकली दृष्टी नसे तैसे तेगा. जरी परमाणू एवढे, संजीवनी मूळ जोडे, तरी बहु काय गाडे भरणे एरे. आयुष्यावीण लक्षणे, सीसेवीण अलंकरणे, बोहरे वीण बधावणे तो विटंबुगा. तैसे शास्त्रजात जाण, अवघेची अप्रमाण, अध्यात्मज्ञाने विण एकलेनी. या लागी अर्जुना पाही, अध्यात्मज्ञानाच्या ठाई. जया नित्य बोधू नाही शास्त्रमुडा, तया शरीर जे झाले, ते अज्ञानाचे बी विरुढले, तयाचे व्युत्पन्न केले अज्ञानवेली. तो जे जे बोले, ते अज्ञानाची फुलले, तयाचे पुण्य जे फळले, ते अज्ञानाची घा. आणि अध्यात्मज्ञान कही, जेणे मानिलेचे नाही, तो ज्ञानार्धून देखे काही, ते बोलावे असे. एलेची थडी न पवता, पळे जो मौघवता, तया पैलद्वीपीची वार्ता काय होय. का दार वंठांची जयाचे, शिर रोवले खावे चे, तो केवी परिवरीचे ठेविले देखे. तेवी अध्यात्मज्ञानी जया, अनोळख धनंजया, तया ज्ञानार्थू देखावया विशो काही. म्हणून आता विशेषे, तो ज्ञानाचे तत्व न देखे, हे सांगावे अखिलेखे न लगे तूच. जेव्हा सगर्भे वाढिले, तेव्हाची पोटीचे घाले, तैसी मागिले पदे बोलिले तोची होय. वाचून या वेगळे रूप करणे हे न मिळे, तेवी अवंतिले अंधळे, ते दुजेनेसी ये एवं इये उपरती. ज्ञानचिन्हे मागोती, अमानित्वाती प्रभूती, वाखाणलेली त्या ज्ञानपदे 18 केलिया एरी मोहरा. अज्ञान ह्या आकरा सहजे येती, मागा श्लोकाचे नि अर्धार्थे. ऐसे ऐकिले श्रीमुकुंदे, ना उफराटी इये ज्ञानपदे, तेची अज्ञान. म्हणून इया वाहणी केली म्या उपलवणी, वाचुनी दुधा मिळवून पाणी फार किजे. तैसे जीन बडबडी, पदाची कोर न सांडी, मूळध्वनीची ये वाढी निमित्त जाहलो. तव श्रोते म्हणती राहे, के परिराहा ठावो आहे. विवसी का वाहे क विपोषका,
तुये श्री मुरारी म्हणितसे प्रकट करी, जे अभिप्राय गवरी झाकिले आम्ही. ते देवाचे मनोगत दावीत आहासी तू मूर्त, हेही म्हणता चित्त दाटेल तुझे. म्हणून असो हे न बोलो, परी साविया गा तोषलो. जे ज्ञान तरीये मेळविलो श्रवण सुखाचिये. आता इयावरी जो तो श्रीहरी, बोलिला तो करी कथन वेगा. या संत वाक्या सरिसे म्हणितले निवृत्ती दासे, जी अवधरा तरी ऐसे बोलिले देवे. म्हणती तुवा पांडवा, ही चिन्ह समुच्चयो अवघा. आयकिला जो जाणाचा अज्ञान भागो. या अज्ञान विभागा पाठी देऊनी पैगा. ज्ञानविखी चांगा दृढा होईजे. मग निर्वाळीनेची ज्ञेन भेटेल म्हणे, जे जाणावया अर्जुने आस केली. तव सर्वज्ञाचा रावो, म्हणे जाणूनी तयाचा भावो. परिसे ज्ञेयाचा अभिप्रावो, सांगो आता. तरी ज्ञेय ऐसे म्हणणे, वस्तू ते येण्याची कारणे. ते ज्ञाने वाचून कवणे उपाय नये. आणि जाणीतले यावरती काहीच करणे नाही जेथे. जाणण्याची तन्मयाते आणि जयाचे. जे जाणीतले याचेसाठी संसार काढून या काठी. जिरोनी जाई जे पोटी नित्यानंदाच्या. ते ज्ञेय जगा ऐसे आधी जया नसे. परब्रह्म आपसे नाम जया. ते नाही म्हणो जाईजे तव विश्वाकारे देखिजे. आणि विश्वाची ऐसे म्हणजे तरी हे माया. रूपवर्ण व्यक्ती नाही दृश्य द्रष्टा स्थिती. तरी कोण कैसे आधी म्हणावे पा. आणि साचेची जरी नाही परी महदाधिक कोणे ठाई. स्फुरत कैसे काही तेणे विन असे. म्हणून आथी नाथी हे बोली. जे देखोनी मुकी जाहली, विचारासी मोडली वाट जेथे. जैसी भांडगट शरावी तदाकारे असे पृथ्वी. तैसे सर्व होऊन या सर्वी असे जे वस्तू. अघवांची देशी काळी नवता देश काळान वेगळी. जे क्रिया स्थूळास्थूळी तेची हात जयाचे. तया ते ह्या कारणे विश्वबाहो ऐसे म्हणणे. जे सर्वची सर्वेपण सर्वदा करी. आणि समजताही ठाया एकेकाळी धनंजया. आले असे म्हणून जया विश्रांघ्री नाम. पै सवितया अंग डोळे. नाहीत वेगळे वेगळे तैसे सर्व द्रष्टे सकळे. स्वरूपे जे म्हणून विश्वत चक्षु. तो अचक्षुच्या ठाई पक्षू. बोलावया दक्षू जाहला वेदू. जे सर्वांचे शिरावरी नित्य नांदे सर्वांपरी. ऐसी हे स्थितीवरी विश्वमूर्था म्हणिपे. पैगा मूर्ती तोची मुख. हुताशनी जैसे देख. तैसे सर्वपणे अशेख भुक्ते जे. या लागी तया पार्था विश्वतोमुख हे व्यवस्था. आली वाक्पथा श्रुतीचिया. आणि वस्तुमात्री गगन. जैसे असे संलग्न तैसे शब्दजाती कान सर्वत्र जया. म्हणून आम्ही तया ते म्हणो सर्वत्र ऐकते. एवं ते सर्वाते औरुनी असे. एरवी तरी महामती विश्वत चक्षु इया श्रुती. तयाची ये व्याप्ती रूप केले. वाचुनी हतक्षेत्र पाये. हे भाष तेथ के आहे. सर्व शून्याचा नसाये निष्कर्षू जे. पै कल्लोळाते कल्लोळे. ग्रासीजत ऐसे कळे. परिग्रासिते ग्रासा वेगळे असे काही. तैसे साचिती जे एक. तेथे के व्याप्त व्यापक. परी बोलावया नावेक करावे लागे. पै शून्य जे दावते झाले. ते बिंदुले एक पाहिजे केले. तसे अद्वैत सांगावे बोले. ते द्वैत किजे. एरवी तरी पार्था गुरुशिष्यात स्पथा. आडळू पडे सर्वथा बोल खुंटे. मनोनिगा श्रुती द्वैतभावे अद्वैती. निरूपणाची वाहती वाट केली. तेची आता अवधारी. इये नेत्रगोचरे आकारी. ते ज्ञेय गा जयापरी व्यापक असे. तरी ते गा किरटी असे. ऐसे अवकाशी आकाश जैसे. पटीपटू होऊनी असे तंतू जेवी. उदक होऊनी उदकी. रसू जैसा अवलोकी. दीपपणे दीपकी तेज जैसे. कर्पूरत्वे कापुरी. सौरभ्य जय असे जयापरी. शरीर होऊन शरीरी कर्म जेवी. किंबहुना जैसे पांडवा. सोनेची सोनियाचा रवा. तैसे जे या सर्वा सर्वांगी असे. घरी असे रवेपणा मा जीवडे. तव रवा ऐसे आवडे. वाचुनी सोने सांगडे सोनिया जेवी. पैगा ओघोची वाकुडा. परी पाणी उजू सुहाडा. वन्नी आला लोखंडा लोह नभे की. घटकाळे वेंटाळे. तेथ नभ गभे वाटोळे. मठी तरी चौफेळे आहे दिसे. परी ते अवकाश जैसे. नोही जतीची का आकाशे. जे विकार होऊनी तैसे विकारी नोहे.
मनमुख्य इंद्रिया सत्वादी गुणाकया सारिखे ऐसे धनंजया आवडे कीर. पै गुळाची गोडी नोहे बांधिया सांगडी तैसी गुण इंद्रिये फुणी नाही जेथ. आका क्षीराची ये दशे घृत क्षीराकारे असे परी क्षीरेची नोहे जैसे कपिध्वजा तैसे येथे ये विकारी विकार नोहे अवधारी. पै अकारा नाम भोवरी ये रे सोने ते सोने इया उघड मराठिया ते वेगळेपणा धनंजया. जाण गुण इंद्रिया पासोनिया नाम रूप संबंधू जातिरी क्रिया भेदू. हा आकारासीस प्रवादू वस्तूसी नाही ते गुण नव्हे कही गुणातया संबंधू नाही परी तयाचिया ठाई अभासती. येतुलियासाठी संभ्रताच्या पोटी ऐसे जाय किरटी जे हेची धरी तरी ते गा धरणे ऐसे. अभ्राते जेवी आकाशे का प्रतिवदन जैसे अरसेनी नातरी सूर्य प्रतिमंडळ जैसेची धरी सलील का रश्मी करी मृगजळ. धरी जे जेवी तैसे गा संबंधे वेण एया सर्वा ते धरी निर्गुण परी ते वाया जाण मिथ्यादृष्टी. आणि या परी निर्गुणे गुणाते भोगणे रंका राज्य करणे स्वप्नी जैसे. म्हणून गुणांचा संगो अथवा गुण भोगू हा निर्गुणी लागू बोलो नये. जे चराचर भूता माझी ये पांडुसुता नाना वन्नी उष्णता अमेदे जैसे तैसे ने अविनाश भावे. जे सूक्ष्मदशे अवघे व्यापोनी तैसे ते जाणावे नेय येथ. जे एक अंतू बाहेरू जे एक जवळ दुरी जे एका वाचुनी पुरी दुजी नाही. क्षीरसागरीची गोडी माझी बहु थडिये थोडी हे नाही तया परवडी. पूर्ण जेगा स्वेदज प्रवृत्ती वेगळ्या या भूर्ती जयाची अनुस्तुती खोमणे नाही. पै श्रोते मुख टिळका घटसहस्रा अनेका माझी बिंबोनी चंद्रिका न भेदे जेवी. नाना लवणकणाची राशी क्षारता एकेची जैसी का कोडी एकी उसी एकची घोडी. तैसे अनेकी भूतजाती जे आहे एकी व्याप्ती विश्वकार्या सुमती कारण जेगा. म्हणून हा भूताकारू जैथोनी तेची तया अधारू कल्लोळ सागरू जियापरी. बाल्यादी तिनी वयसी काया एकची जैसी तैसे आदी स्थिती ग्रासी अखंड जे. सायं प्रात मध्यान्न होता जाता दीनमान जैसे का गगन पालटेना. आगा सृष्टी वेळे प्रियोत्तमा जया नाव म्हणती ब्रह्मा स्थिती जे विष्णू नामा पात्र जहाले. मग आकारू हा हारपे जेव्हा रुद्र जे म्हणिये तेही गुणत्रय जेव्हा लोपे ते जे शून्य. नभाचे शून्यत्व गिळून गुणत्रया ते निरहून ते शून्य ते महाशून्य. श्रुतिवचन संमत जे अग्नीचे दीपन जे चंद्राचे जीवन सूर्याचे नयन देखते जेणे. जयाचे उजियडे तारांगण उपडे महातेज सूरवाडे राहटे जेणे. जे आदीची आदी जे बुद्धीची बुद्धी बुद्धीचे जे बुद्धी जीवाचा जीव. जे मनाचे मन जे नेत्राचे नयन कानाचे कान वाचेची वाचा. जे प्राण्यांचा प्राण जे गतीचे चरण क्रियेचे करतेपण जयाचेने. आकारो जेणे आकारे विस्तारू जेणे विस्तारे सहारू जेणे संवारे पांडुकुमारा. जे मेदनीची मेदनी जे पाणी पिऊन असे पाणी तेजा दिवे लावणी जेणे तेजे. जे वाचो या शास्त्रोच्छ्वासू जे गगनाचा अवकाशू जे असो अवघाचे अभ्यासू आभासे जेणे. किंबहुना पांडवा जे अगवेची असे अवघा जेथ नाही रिगावा द्वैत भावासी. जे देखिलियाची सवे दृश्यद्रष्टा जे अवघे एकवाट कालवे सामरस्ये. मग तोची होय ज्ञान ज्ञाता ज्ञेनहन ज्ञाने गमे जे स्नान तेही तेचे. जैसे सरलिया लेख आख होती एक तैसे साध्य साधकनादिक एकासी ये. अर्जुनाजी ये ठाई न सरे द्वैत्याची वही जो असे जे हृदयी सर्वांच्या असे. एव तुझ पुढा आदी क्षेत्र सुहाडा दाविले फोडा वाडा विवंचुनी. तैसेची क्षेत्रा पाठे जैसेनी देखसी दिठी तैसे ज्ञान ही किरटी सांगितले. अज्ञानाही कौतुके रूप केले निके जव आयनी तुझे टेके पुरे म्हणे. आणि आता हे रोकडे उपपत्तीचे पवाडे निरुपले उघडे ज्ञेय पैगा. अवघेची विवंचना बुद्धी भरोनी अर्जुना मस्ती सिद्धी भावना माझिया येती. देहादी परिग्रही सैन्यासू करुनिया जिही जीव माझ्या ठाई. मृत्युकू केला ते माते किरटी हेची जाणून या शेवटी.
आपण पया साठो वाटी मीची होती परी हे मुख्य गा अवधारी सोहोपी सर्वापरी रचिली आम्ही कडा पायेरी किजे निराळी माचू बांधीचे अथावी सुईचे तरी जैसी एरवी अवघेची आत्मा हे सांगो परी विरोत्तमा तरी तुझी या मनोधर्मा गिळेल ना म्हणून एकची संचले चतुरता आम्ही केले जे अदळपण देखिले तुझिये प्रज्ञे पै बाळ जे जेव विजे ते घासो विया ठाई किजे तैसे एका जे चतुर्व्याजे कथिले आम्ही एक क्षेत्र एक ज्ञान एक ज्ञेय एक अज्ञान हे भाग केले अवधान जाणून तुझे आणि ऐसे नाही पार्था जरी हा अभिप्राय हो तुझा हाता न ये तरी हे व्यवस्था एक वेळ सांगो आता चौठाई न करू एकही म्हणून सरू आत्मात्मात्मया धरू सरिसा पाडू तेवी तुया इतुले करावे मानेन ते आम्हा देवावे जे कानाची नावे ठेवावे आपण पैका या कृष्णाची या बोला पार्थो रोमांचितू जाहला तेथदेव म्हणती भला उचंबळेना ऐसेनी तो येता वेगो धरुणी म्हणे श्रीरंगो प्रकृती पुरुष विभागो परिसो सांगे जया मार्गाते जगी सांख्य म्हणती योगी जयाची या भाटीवे लागी मी कपिल जाहलो ते ऐक निर्धोको प्रकृती पुरुष विवेको म्हणे आधी पुरुष अर्जुनाते तरी पुरुष अनादी आथी आणि तेची लागोनी प्रकृती संवत्सरेसी दिवो राती दोन्ही जैसी का रूप नोहे वाया परी रूपा लागली छाया निकनो वाढे धनंजया कणेसी कोंडा तैसी जान जवटे दोन्ही इये एकवटे प्रकृती पुरुष प्रकटे अनादी सिद्धे पै क्षेत्र येणे नावे जे सांगितले अवघे तेची एथ जाणावे प्रकृती गे गा आणि क्षेत्रज्ञो ऐसे जया ते म्हणितेले असे तो पुरुष हे अनारिसे न बोलो घेई इये अनाने नावे परी निरूप्य आण नोहे हे लक्षण न चुकावे पुढत पुढती तरी केवळ जे सत्ता ते पुरुष गा पांडुसुता प्रकृती ते समजता क्रिया नाम बुद्धी इंद्रिये अंतःकरण इत्यादी विकार भरणं आणि हे ते तिन्ही गुण सात्वादिक हा अवघाचे मेळावा प्रकृती जाहला जाणावा हेचू हेतू संभवा कर्माची या तेथ इच्छा आणि बुद्धी घडवी अहंकारेसी आधी मग ती या लावी ती वेधी कारणाच्या तेची कारण ठाकावया जे सूत्रधरणे ओपाया तया नाव धनंजया कार्य पैका आणि इच्छा मदाच्या थावी लागली मनाते उठवी ते इंद्रिये रहाटवी हे कर्तृत्व पैगा म्हणून तिन्ही या जाणा कार्य कर्तृत्व कारणा प्रकृती मूळ हे राणा सिद्धांच्या म्हणे एवं तिहीचेही समवाये प्रकृती कर्मरूप होये परिजया गुणा वाढे तात्रे त्यासी सारखी जे सत्वगुणे अधिष्ठेजे ते सत्कर्म म्हणेजे रजोगुण निपजे मध्यमते जे का केवळे तमे होती जिये कर्मे निषिद्ध अधमे जाणतीये ऐसेनी संता संते कर्मे प्रकृतीस्तव होते तयापासून निर्वाळते सुखदुःख असती दुःख उपजे सत्कर्मे सुख निपजे तया दोन्हींची बोलीजे भोगो पुरुषा सुख धक्के जववरी निफजती साचोकारी तव प्रकृती उद्यमो करी पुरुष भोगी प्रकृती पुरुषांची कुळवाडी सांगता असंगडी जे अंबुली जोडी अंबुला खाय अंबुला अंबुलिये संगती ना सोये ती अंबुली जगबिये चोज एके जे अनंगू तो पेंदा निकवडा निसुधा जीर्ण अतिवृद्धा पासोनी वृद्धू तया अडनाव पुरुषो एरवी स्त्रीना नपुंसको किंबोना एकनिश्चयो नाही तो अचक्षु अश्रवणो अहस्तु अचरणो रूपनावर्णो नाम आथी अर्जुना काहीच जेथ नाही तो प्रकृतीचा भारता नाही की भोगणे एयसाही सुखदुःखाचे तो तरी अकर्ता उदासू अभोक्ता परी इया पतिव्रता भोगविजे जिये ते अळूमाळू रूपा गुणांचा चाळ ढाळू हे भल तैसाचे खेळू लेखा जाणे मा इये प्रकृती तव गुणमयी हेची नाव किंबवना सावे व गुण तेची हे ते प्रतिक्षणी नित्य जवी रूपाचीच अवघी जडांतेही माजवी इयेचा माजू नाम येथे प्रसिद्धे स्नेहो इया स्निग्धे इंद्रिये प्रबुद्धे इयेचेनी काही मन हे नपुंसक की ते भोगवी तिन्ही लोक ऐसे इंद्रिये प्रबुद्धे इयेचेनी काही मन हे नपुंसक के ती भोगते तिन्ही लोक ऐसे अलौकिक करणे इयेचे ते भ्रमाते महाद्वीप हे व्याप्तीचे निरूप विकार उमप इया केले हे कामाची मांडवी हे मोहमनींची माधवी इये प्रसिद्धीची दैवी माया हे नाम हे वाकव्याची वाडी हे साकारपणाची जोडी
प्रपंचाची गाडी अभंग हे. कळा येथुनी जालिया, विद्या इयेच्या केलिया, इच्छा ज्ञान क्रिया वियाली हे. हे नादाची टाकसाळ, हे चमत्काराचे वेळाओळ, किंबहुना सकळ खेळू इयेचा. जे उत्पत्ती प्रलय होतं ते इयेचे सायंप्रात, हे असू अद्भुत मोहन हे. अद्वयाचे दुसरे, हे निसंगाचे सोयरे, हे निराळेसी घरे नांदत असे. इयेती एतुलावरी, सौभाग्य व्याप्तीची थोरी, म्हणून तया आवरी अनावराते. तयाच्या तवठाई निपटूनी काहीच नाही, की तया अवघेची आपणाची होय. तया स्वयंभावाची संभूती, तया अमूर्ताची मूर्ती, आपण होय स्थिती ठावो तया. तया अनार्थाची आरती, तया पूर्णाची तृप्ती, तया अकुळाची जाती गोत होय. तया निकाराचा आकारो, तया निर्व्यापाराचा व्यापारो, निरहंकाराचा अहंकारो होऊन ठाके. तया आचार्याचे चिन्ह, तया अपाराचे मान, तया अमनस्काचे मन बुद्धी ही होय. तया अनामाचे नाम, तया अजाचे जन्म, आपण होय कर्म क्रिया तया. तया निर्गुणाचे गुण, तया अचरणाचे चरण, तया अश्रवणाचे श्रवण, अचक्षुचे चक्षु, तया भवातीताचे भाव, तया निरवयाचे अवयव, किंबहुना होय सर्व पुरुषांचे हे. ऐसेनी या प्रकृती, आपुलिया सर्व व्याप्ती, तया अविकाराचे विकृती माझी किजे. तेथ पुरुषत्व जे असे, ते ये प्रकृती दशे. चंद्रमा अवसे पडिला जैसा, विदळ बहु चोखा, मेनलिया वाला एका. कसू होय पंचिका जया परी, का साधू ते गोंधळी. संचरोनी सुये मळी, नाना सुदिनाच्या आभाळी, दीर्घनु किजे. जेवी एक पशुच्या पोटी, का वन्ही जैसा काष्टी. गुंडूने घेतला पटी, रत्नदीपो, राजा परिधनु जाहला, की सिंहो रोगे रुंधला. तैसा पुरुष प्रकृती आला स्वतेजा मुके. जगता नरू सहसा, निद्रा पाडूनी जैसा, स्वप्नीचिया सोसा वशू किजे. तैसे प्रकृती झाले पण, पुरुषा गुण भोगणे, उदास अंतरू गुण आतुडे जेवी. तैसे अजानित्या होये, अंगो जन्ममृत्यूचे घाये. वाजती हे लाहे गुणसंगाते, परी ते ऐसे पंडुसुता. तातले लोह पिटिता, जेवी वन्नीसीची घाता, बोलती तया. का आंदोळलिया उदक, प्रतिमा होय अनेक, ते नानात्व म्हणती लोक चंद्रे जेवी. दर्पणाचिया जवळिका, दुजे पण जैसे ये मुखा, का कुंकुमे स्फटिका, लोहितत्व ये. तैसा गुणसंगमे अजन्मा हा, जन्मे पावतू ऐसा गमे. एरवी नाही अधोमात्तमा योनी, यासी ऐसिया माने, जैसा संन्यासी होय स्वप्नी. अंत जाती जाती म्हणून केवळा पुरुषा, नाही होणे भोगणे देखा. येथ गुणसंगोची अशेखा, लागी मूळ. हा प्रकृती माझी उभा, परिजुळी जैसा ओथंबा. इया प्रकृती पृथ्वी नभा, ते तुला पाडू. प्रकृती तिसरे तिच्या तटी, मेरू होय हा किरीटी. माझी बिंबे परी लोटी, लोटे नेणे. प्रकृती होय जाये, हा जो असतुची आहे. म्हणून अब्रह्माचे होय शासन हा. प्रकृती येणे जिये, याची या सत्ता जगविये. इया लागी इये वर येतो हा. अनंते काळी किरटी, जिया मिळती इया सृष्टी. इया गिरती येच्या पोटी, कल्पात समयी. हा महगृह गोसावी, ब्रह्म गोल ला लाघवी. अपारपणे मवी प्रपंचाते, पय्या देहा माझारी. परमात्मा ऐसी ये परी, बोलीजिये ते अवधारी. यया तेची अगा प्रकृती परवता, एकू अथी पंडुसुता. ऐसा प्रवादुतो तत्वता, पुरुषी हा पै. जो निखळपणे येणे पुरुषा यया जाणे, आणि गुणांचे करणे प्रकृतीचे ते. हे रूप हे छाया, पैलजळ हे माया. ऐसा निवाडू धनंजया, जेवी किजे. तेने पाडे अर्जुना, प्रकृती पुरुष विवंचना. जयाचिया मना गोचर जाहली, तो शरीरेच्या मेळे. करू का कर्मे सकळे, परी आकाश थुये न मळे. तैसा ऐसे अथिलेनी देहे, जो न घेपे देह मोहे. देह गेलिया नोहे, पुनरापी जो. ऐसा तया एको, प्रकृती पुरुष विवेको. उपकारू अलोकी करी पैगा, परिहाची अंतरी. विवेक भानुचिया परी, उदैजे जे अवधारी. उपाय बहुत, कोणी एक सुभटा विचारांचा. आगिटा आत्मनाभात किटा, पुढे देऊनी. 36 वाणी भेद तोडून, या निर्विवाद निवडती शुद्ध आपण पै. तया आपण पयाच्या पोटी, आत्मध्यानाची या दिठी. देखती गा किरीटी आपणाची, आणिक ते दैवयोगे. चित्त देती सांख्ययोगी,
एकते अंगलये कर्माचेनी येणे येणे प्रकारे निस्तरती साचोकारे हे भवभेहुरे अवघेची परी ते करीती ऐसे अभिमानू दौडूनी दैसे एकाचिये विश्वासे टेकती बोला जे हिताहित देखती हानी कवना घेपती पुसोनी शिनू हारती देती सुख तयांचेही मुखे जे निघे ते तुले आदरे चांगे ऐकोन या अंगे मने होती तया ऐकणे याची नावे ठेवती गा अवघे तया अक्षरांशी जीवे लोण करीती ते अंती कपिध्वजा इया मरणा वर्ण समाजा पासूनी निघती बोजा गोमटिया ऐसेसे उपाये बहुसव येथे पाहे जाणवया होये एकी वस्तू आता पुरे हे बहुत पै सर्वार्थाचे मथित सिद्धांत नवनीत देऊ तुझ एतुलिये पंडुसुता अनुभव लहाणा ऐता येरतवधूज होता सायास नाही म्हणून ते बुद्धी रचू मतवाद हे खाचू सोलीव निर्वचू फलितार्थुचे तरी क्षेत्रज्ञ येणे बोले तुझ आपण जे दाविले आणि क्षेत्रही सांगितले अवघे जैसे तया येर येरांच्या मेळी होई जे भूती सकळी अनिल संगे सलिली कल्लोळ जैसे का तेजा आणि उखरा भेटी जालिया विरा मृगजळाची या पुरा रूप होय नाना धराधरधारी झंबळ बलिया वसुंधरी उठिजे जेवी अंकुरी नानाविधी तैसे चराचर अवघे जे काही जीवू नावे ते तो उभययोगे संभवे ऐसे जाण या लागी अर्जुना क्षेत्रज्ञा प्रधाना पासून होती न भिन्ना भूतव्यक्ती पै पटत्व तंतू नव्हे तरी तंतुसीही ते आहे ऐसा खोली डोळा पाहे ऐक्य हे गा भूते अवघाची होती एकाची एक आहाती परिपै भूतप्रतीती वेगळीकत असे याची नामेची अनाने अनारसी वर्तने वेशही सिनाने अघवे यांचे ऐसे देखोनी किरटी भेदसुसी हनपोटी तरी जन्माची या कोटीन लाहसी निघो पै नाना प्रयोजनशिळे दीर्घे वक्रे वर्तुळे होती एकीचीच फळे तुंबुनी येची होतू का उजू वाकडू परी बोरीचे न मोडे तैसी भूते अवघडे परिवस्तू उजू अंगीकारण्या बहुसो उष्णता समान जैसी तैसा नाना जीवराशी परेशू असे गगनभरी धारा परिपाणी एकची विरा तैसा या भूताकारा सर्वांगी तो ते भूतग्राम विषय परिवस्तू ते इथसम घटमठी व्योम जिया परी हा नाशता भूता भासू येथ आत्मा तो अविनाशू जैसा केरुया दिकी कसू सुवर्णाचा एवं जीवधर्महीनो तो जेवेचे अभन्य देखो सुनयनो ज्ञानियान माझी ज्ञानाचा डोळा डोळसा माझी डोळसू तो विरेशा हे स्तुती नो हे भौवसा भाग्याचा तो हे गुणेंद्रिय धोकटी देह धातूंची त्रिकोटी पंचमेळावा ओखटी दारुण हे उघड पांच वेऊली पंचधा आधी लागली जीवपंचानना सापडली हरणकुटी हे ऐसा असोनी येथे शरीरी कोण नित्य बुद्धीची सुरी अनित्य भावाच्या उदरी दाटीची ना परी येथे य देही असता जो न येची आपणया घाता आणि शेखी पांडुसुता तिथेची मिळे जेथ योगज्ञानाची या प्रौढी ओलांडून या जन्मकोडी न निगो इया भाषा बुडी देती योगी जे आकाराचे पैलतीर जे नादाची पैलमेर तुर्येचे माझ घर परब्रह्म जे मोक्षासकट गती जेथे येती विश्रांती गगनांदी आपपती सरिता जेवी ते सुख येण्याची देहे पाय पाखाळानिया लाहे जे भूतवैषमेनो हे विषमबुद्धी दीपांची या कोडी जैसे एकची तेज सरिसे तैसा तो अस तुची असे सर्वत्र इशू ऐसेनी समत्वे पंडुसुता जिये तो देखता साता तो मरण आणि जीविता नागवे पुढा म्हणून तो दैवागळा वानित असो वेळा ते साम्यसे जे डोळा लागला तया आणि मनोबुद्धी प्रमुखे कर्मेंद्रिये अशेखे करी प्रकृतीची हे देखे साचे जोगा घरीची राहटी ती घरी घरी काही न करी अब्रधावे अंबरी अंबर ते उगे तैसी प्रकृती आत्मप्रभा खेळे गुणी विधी धारंभा येथ आत्मा जो ओथंबा नेणे कोण ऐसेनी येणे निवाडे जयाच्या जीवी उजिवडे अकर्तया ते पुढे देखिते तेणे एरवी तेची अर्जुना होई जे ब्रह्मसंपन्ना जय्या भूता पृथ्वी भिन्ना दिसती एके लहरी जैसिया जळी परमाणुका स्थळी रश्मिकर मंडळी सूर्याच्या जेवी नातरी देवी अवेव मनी अवघेची भाव विस्फुलिंग सावेव वनी एके तैसे भूताकार एकाचे
झे दिठी रिगे जैसाचे तैसी ब्रह्मसंपत्तीचे तारू लागे मग जयातयाकडे. ब्रह्मेचे दिठी उघडे किंबहुना जोडे अपार सुख येतुलेची तुझ पार्था प्रकृती पुरुष व्यवस्था ठाये ठावो प्रतीती पथा. माझी जहाली अमृत जैसे ये चुळा का निदान देखी जे डोळा ते तुला जिवाळा मानावा हा. ही जाहिल्याचे प्रतीती घर बांधणे जे चित्ती ते आता न सुभद्रापती इया वरी. तरी एक दोन्ही ते बोल बोलजती सखोल देई मना ते ओल मग ते घेई. ऐसे देवे म्हणितले मग बोलो आदरिले तेथे अवधानाची केले सर्वांग येरे. तरी परमात्मा म्हणिपे तो ऐसा जाण स्वरूपे जळी जळे न लिंपे सूर्य जैसा. जे का जळा आधी पाठी सूर्य असतुची असे किरटी माझी बिंबे ते दृष्टी अनेकांची ये. तैसा हा आत्मा देही आथी म्हणिपे हे काही साचे तरी नाही जे जेथींचा तेथे. आरिसा सुख जैसे बिंबलिया नाम तैसे देही वसणे तैसे आत्मतत्वा. तया देहा म्हणती भेटी ते सपाई निर्जीव गोठी वारिया वाळुवे गाठी केही आहे. आगी आणि कापुसा दोरा सुवावा जैसा केवता सांदा आकाशा पाषाणेसी एक निघे पूर्वेकडे एक निघे पश्चिमेकडे ती भेटी चेनी पाडे संबंधू हा उजियडेचा आणि अंधारियेचा जो पाडू मृता उभया तोची गा आत्मीया देहा जाण रात्री आणि दिवसा कनका आणि कापुसा अपाडू का जैसा तैसाच यासी. देह तव पांचाचे झाले जे कर्माचे गुणी गुंथले भवतसे चाकी सुधले जन्ममृत्यूच्या. ते काळा नळाच्या कुंडी घातली लोणियाची उंडी माशी पांखू पाखडी तव ये सरे. ये विपाये आगीत पडे तरी भस्म होऊन एवढे जहाले श्वाना वर पडे तरी ते वेष्ठा. या चुके दोन्ही काजा तरी होय कृमीचा पुंजा हा परिमाणू कपिध्वजा कश्मलुगा. या देहाची हे दशा आणि आत्मा तो येथ ऐसा पै नित्यसिद्ध अपैसा अनादीपणे. सकळू ना निष्कळू अक्रियू ना क्रियाशुळू कृश ना स्थळू निर्गुणपणे. आभासू ना निराभासू प्रकाशू ना अप्रकाशू अल्पना बहुवसू अरूपणे. रीता ना भरितू रहितू ना सहितू मूर्त ना अमूर्तू शून्यपणे. आनंदू ना निरानंदू एकू ना विविधू मुक्त ना बुद्धी आत्मपणे. येतुला ना तेतुला ऐता ना रचिला बोलता ना उगला अलक्षपणे. सृष्टीचा होणा न रचे सर्व संवारे न वेचे आथी नाथी या दोन्हींचे पंचत्व तो. मवे ना चर्चे वाडे ना खाचे विटे ना वेचे अव्ययपणे. एवं रूप पै आत्मा देही जे म्हणती प्रियोत्तमा ते मठा कार्य योमा नाम जैसे तैसे तिया चिया अनुसुती होती जाती देहाकृती. तो हे घे ना सांडी सुमती जैसा तैसा अहोरात्री जैसी येती जाती आकाशी आत्मसत्ते तैसी देहे जाणं म्हणून इये शरीरी काही करवी ना करी आयाताही व्यापारी सज्जन होय. या लागी स्वरूपे उणा पुराण घेपे हे असो तो न लिंपे देही देहा. आगा आकाशके नाही हे न रिगेची कवठे ठाई परी काहीसे निकही गदिजेना जैसे. तैसा सर्वत्र सर्वदेही आत्मी असुतेची पे पाही परिसंग दोषे एकही लिप्त नोहे. पुडत पुडती येथे हेच लक्षण निरुते जे जाणावे क्षेत्रज्ञा ते क्षेत्र वहिना. संसर्गे चेष्टी जे लोहे परिलोह भ्रामक नोहे. क्षेत्रज्ञा आहे ते तुला पावडू. दीपकाच्या अर्ची रहाटी वाहे घरीची परिवेगळी कोडीची दीपा आणि घरा. पै काष्टाच्या पोटी वही ऐसे किरीटी परिकाष्ट नोहे ह्या दृष्टी पाहिजे का. अपाडो नभा आभाळा रवी आणि मृगजळा तैसाची हाई डोळा देखसी जरी. हे अवघेची असो एकू गगनौनी जैसा अर्कू प्रकटवी लोकू नावे नावे. एथ क्षेत्रज्ञ तो ऐसा प्रकाशकू क्षेत्रभासा यावरती हे न पुसा शंका निधा. शब्दतत्व सारज्ञा पै देखणी तैसी प्रज्ञा. जे क्षेत्रा अक्षेत्रादू अपाडो देखे या दोहींचे अंतर देखवया चतुर ज्ञानियांचे द्वार आराधिती. याची लागी सुमती जोडीती शांती संपत्ती शास्त्रांनी दुभती पोसीची घरी. योगाची या आकाशा वडहेजी एवढाची धिवसा याची आशा पुरुषासी घा. शरीरादी समस्त
मानिता ती तृणवत जेवे संतांचे होत वाहन धरू. ऐसेसी या परिज्ञानाची या भरोबरी करुनिया अंतरी निरुते होती. मग क्षेत्रज्ञा क्षेत्राचे जे अंतर देखती साचे ज्ञाने उन्मेक तयांचे ओवाळू आम्ही. आणि महाभूतादिकी प्रभेदली अनेकी परसलिये लिकटी प्रकृती जे हे. ते शुकनळिका न्याये न लगती लागती आहे. हे जैसे तैसे होये ठाऊजे तया. जैसी माळा ते माळा ऐसेची दिखजे डोळा. सर्पबुद्धी टवाळा उखी होऊनी. का श्रुती दे क्षुक्ती ते साच होती प्रतिती. रूपे यांची भ्रांती जाऊन या. तैसी वेगळी वेगळेपण प्रकृती ते अंतकरणे. देखती ते मी म्हणे ब्रह्म होती. जे आकाशाहूनी वाड हे अव्यक्ताची पैलकड. जे भेटलिया आपाड पाड पडो नेदी. आकारू जेथ सरे जीवत्व जेथे विरे. द्वैत जेथ नुरे अद्वैत जे. जे परमतत्व पार्था होती ते सर्वथा. जे आत्मनात्मव्यवस्था राजहंसो. ऐसा हा जी अवघा श्रीकृष्णे तया पांडवा. उगाडा दिधला जीवा जीवाचिया. येर कलशीचे तेरी रिचविजे जयापरी. आपणपणे तया श्रीहरी दिधले तैसे. आणि कोणा देता कोण तो नर तैसा नारायण. वरी अर्जुना ते श्रीकृष्ण हा मी म्हणे. परी असो जे नाथिले न पुसता कामी बोले. किंबहुना दिधले सर्वस्व देवे. की तो पार्थुजी म्हणी अजूनी प्रोक्त न म्हणी. अधिकाधिक उतारणे वाढवितू असे. स्नेहाची या बरोबरी अंबुथिया दिपू हे थोरी. चाड अंजुरा अंतरी परिसता जैसी. तेथ सुगरणी आणि उदारे रसज्ञ आणि जेवणारे. मिळती मग अवतरे हातू जैसा. तैसी जे होतसे देवा. तया अवधानाची या लवलवा. पाहता व्याख्यान चढले थांबा चौगुणे वरी. सुवाये मेघू सावरे जैसा चंद्रे सिंधू भरे. तैसा मातला रसू आदरे श्रोता या चेने. आता आनंदमय अवघे विश्व किजेल देवे. ते राये परिसावे संजयो म्हणे. एवं जे महाभारती श्री व्यासे अप्रांतमती. भीष्मपर्वी शांती म्हणितली कथा. तो श्रीकृष्णार्जुन संवादू. नागरी बोलू विशदू. सांगोनी दाऊ प्रबंधू ओवियेचा. नुसधीची शांतिकथा. आणि जे लकीर वाक्यथा. जे शृंगाराच्या माथा पाय ठेविती. दाऊ वेल्लाळे देशी नवे. जे साहित्याते ओजावी. अमृताते चुकी ठेवू गोडीसेपणे. बोल वुल्लावतेची गुणे. चंद्रासी हे उमाणे. रसरंगी भुलवणे नादू लोपी. खेचराची या मना आणि सात्विकाचा पाना. श्रवणासवे सुमना समाधी जोडे. तैसा वाग्विलास विस्तारू. गीतारते विश्वभरू. आनंदाचे आवरू मांडू जगा. फिटो विवेकाची वाणी. जो कानावणाची जिनी. देखो आवडे तो खाणी ब्रह्मविद्येची. दिसो परतत्व डोळा. पाहो सुखाचा सोहळा. रिगो महाबोध सुकळा माझी विश्व. जे निफजेल आता अवघे ऐसे बोलजेल नुरवे. जे अष्टिष्टीला जे परमदेवे. श्री निवृत्ती मी म्हणून अक्षरी सुभेदू. उपमा श्लोक कोंदा कोंदी झाडा देई प्रतिपदी. ग्रंथार्चे असी हा ठावोवारी म्हाते. पुरतया सारस्वते केले असे श्रीमंते. श्री गुरुराय तेने जी कृपा सावये. मी बोले तेथुले सामाये. आणि तुमचिये सभेलाहे गीता म्हणो. वरी तुम्हा संतांचे पाये. आजी मी पातलो आहे. म्हणून मी नोहे अकटू काही. प्रभू काश्मीरी मुके नुपजे हे कौतुके. नाही उणी सामुद्रके लक्ष्मी येसी. तैसी तुम्हा संतापासी अज्ञानाची गोठी कायसी. या लागी नवरसी वरुषेण मी. किंबहुना आता देवा अवसरू मज देयावा. ज्ञानदेव म्हणे बरवा सांगेन ग्रंथो. इति श्री ज्ञानदेव विरचितया भावार्थ दीपिकाया त्रयोदशोऽध्यायः.